विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी माहिती संकलन या प्रकरणांतर्गत चर्चा करत असताना आज आपण माहिती संकलनाचे खऱ्या अर्थाने दोन प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत. माहिती कशी गोळा केली जाते, माहिती संकलन कशी केली जाते, तर या संदर्भात दोन प्रकारे माहितीचं संकलन होत असते असं या ठिकाणी वर्मा या विचारवंतांनी म्हटलेलं आहे. आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये मोझर आणि कार्ल्टन या विचारवंतांनी माहिती संकलनाचे एकूण 4 प्रकार आपल्यापुढे मांडले आणि त्या 4 प्रकाराच्या माध्यमातून आपण या ठिकाणी माहिती संकलित करत असतो, संशोधक माहिती गोळा करत असतो, अशा प्रकारचं स्पष्टीकरण या ठिकाणी कालच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मोझर आणि कार्ल्टन यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ते पाहिले. आज आपण वर्मा या विचारवंतांनी माहिती गोळा कशी करावी याचे प्रामुख्याने 2 प्रकार सांगितले. प्रमुख 2 प्रकारे माहितीचं संकलन किंवा आपण त्याला डाटा कलेक्शन अशा प्रकारे म्हणत असतो. आणि ही माहिती गोळा करण्याकरता 2 प्रकारे ती गोळा करता येते. त्यातला पहिला प्रकार त्यांनी सांगितला तो म्हणजे प्राथमिक स्रोत किंवा प्राथमिक साधने, आणि दुसरा प्रकार जो आहे तो दुय्यम स्रोत म्हणजे द्वितीय स्वरूपाची साधने. अशा ह्या 2 प्रकारे खऱ्या अर्थाने या ठिकाणी माहिती ही गोळा केली जाते असं वर्मा यांना म्हणायचं आहे. त्यापैकीचा पहिला जो प्रकार आहे त्याचं आपण अगोदर विश्लेषण करणार आहोत आणि मग नंतर दुसरा स्रोत म्हणजे दुय्यम स्रोत, द्वितीय स्वरूपाचं साधन कोणतं आहे माहिती गोळा करण्याचे, या संदर्भात आपण चर्चा नंतर करणार आहोत. सर्वप्रथम प्राथमिक स्रोत किंवा प्राथमिक साधने, त्याला इंग्लिशमध्ये आपण प्रायमरी डाटा असं नाव दिलेलं आहे. आणि म्हणून प्रायमरी डाटा म्हणजेच प्राथमिक स्रोत किंवा प्राथमिक साधने, माहिती गोळा करण्याची प्राथमिक साधने कोणती आहेत, प्रायमरी सोर्सेस कोणती आहेत, प्रायमरी डाटा गोळा कसा केला जातो, तर त्याच्या या ठिकाणी आपल्याला 5 ते 6 माध्यमातून 6 मुद्द्यामार्फत या प्राथमिक स्रोताची माहिती घेता येईल. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे प्रत्यक्ष व्यक्तीची चौकशी, प्रत्यक्ष व्यक्तिगत चौकशी करणे, हा एक पहिला प्रकार प्राथमिक स्रोताच्या अनुषंगाने विचारात घ्यावा लागतो. या मुद्द्याच्या अंतर्गत, या मुद्द्याच्याद्वारे आपल्याला प्राथमिक साधनाद्वारे माहिती गोळा केली जाते. प्राथमिक स्रोतातील माहिती गोळा करत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. संशोधक जो असतो, जो रिसर्च करणारा असतो, तो प्राथमिक स्रोतातील जी माहिती गोळा करतो तीही प्राथमिक स्रोतातली माहिती कशी असते, प्रत्यक्ष पाहणीतून मिळवलेली असते. प्रत्यक्ष पाहणीतून ही माहिती त्याने मिळवलेली असते. म्हणून प्रायमरी डाटा हा खऱ्या अर्थाने संशोधक प्रत्यक्ष पाहणीतून मिळवत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग या माहितीचा एकदा वापर झाला, ही जी गोळा केलेली माहिती आहे आणि या गोळा केलेली माहितीचा वापर संशोधकाने एकदा अभ्यासामध्ये केल्यानंतर ती माहिती दुय्यम स्रोत म्हणून वापरली जाते. सुरुवातीला ती संशोधक जेव्हा एकदा वापरतो आणि संशोधन करतो, त्यानंतर मग ती माहिती ही दुय्यम स्रोत म्हणून विचारात घेतली जाते. मग आता आपण इथं प्राथमिक स्वरूपातल्या माहितीचा विचार करत असताना पहिला जो मुद्दा आपण घेतला तो म्हणजे प्रत्यक्ष व्यक्तिगत चौकशी. व्यक्तिगत चौकशी
ही प्रामुख्याने प्रत्यक्षात केली जाते. त्याला आपण डायरेक्ट पर्सनल इन्व्हेस्टिगेशन असं म्हणतो इंग्लिशमध्ये. डायरेक्ट पर्सनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे प्रत्यक्ष व्यक्तिगत चौकशी. संशोधक काय करतो? संशोधक हा स्वतः ज्या क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे किंवा ज्या व्यक्तीचा अभ्यास करायचा आहे त्या व्यक्तीला भेटतो. व्यक्तिगत तो त्या व्यक्तीला स्वतः भेटतो आणि तेथे जाऊन त्याची चौकशी करत असतो. किंवा ज्या क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे त्या क्षेत्रावर प्रत्यक्ष जातो आणि त्या निवडलेल्या एकाच स्थळावर जाऊन त्या स्थळाची निवड, त्याचबरोबर विशिष्ट वेळेची निवड करतो. म्हणजे विशिष्ट वेळेचा वापर करतो, एकाच स्थळाचा वापर करतो आणि त्या ठिकाणी हे दोन्ही ठिकाण निवडल्यानंतर ती जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला तो तिथे जाऊन भेटतो आणि जो मुलाखत देणारा आहे व्यक्ती त्याच्याकडून माहिती गोळा केली जाते. म्हणजे प्रत्यक्ष व्यक्तिगत चौकशीमध्ये काय असतं की त्या व्यक्तीची मुलाखत घेणे, प्रत्यक्ष जाऊन त्यासाठी ठिकाण निवडणे, म्हणजे कुठल्या ठिकाणी आपल्याला मुलाखत घ्यायची ते ठिकाण, आणि एक वेळ निवडणे की किती वाजता मुलाखत घ्यायची, अशी वेळ आणि ठिकाण निवडलं जातं. आणि त्या ठिकाणी मग हा मुलाखत घेण्याकरता संशोधक जातो आणि स्वतः ती मुलाखत घेतो आणि व्यक्तिगत चौकशी करत असतो. असा हा एक प्रकार त्याला आपण प्रत्यक्ष व्यक्तिगत चौकशी करून मिळवलेली माहिती असं म्हणत असतो. म्हणून डायरेक्ट पर्सनल इन्व्हेस्टिगेशन, प्रत्यक्ष व्यक्तिगत चौकशी करून मिळवलेली माहिती. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दुसरा जो मुद्दा आहे प्रत्यक्ष माहिती गोळा करण्याच्या बाबतीतला, तो म्हणजे मुलाखत. हा एक प्रकार आहे. मुलाखत हा एक महत्त्वाचा घटक आहे, हे एक महत्त्वाचं साधन आहे. त्याला इंग्रजीमध्ये आपण इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत. P.V. यंग या अर्थशास्त्रज्ञाने यांनी या मुलाखती संदर्भामध्ये आपली भूमिका व्यक्त केली. मुलाखत कशासाठी घ्यायची या संदर्भात त्यांनी आपलं मत मांडलं. त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक मुलाखतीमधून संशोधकाला आवश्यक ती माहिती मिळवता येते. मुलाखत ही आपल्याला यासाठी उपयुक्त आहे की प्रत्येक मुलाखतीतून जो संशोधक असतो त्याला उपयुक्त अशी, आवश्यक अशी सत्य माहिती प्राप्त करता येते. म्हणून मुलाखत ही अत्यंत महत्त्वाची असते. ही मुलाखत परिणामकारक संवादावर अवलंबून असते. तुमचा संवाद किती परिणामकारक झाला त्यावर ही मुलाखत प्रामुख्याने अवलंबून असते. अपेक्षित घटना घडली तरच ही मुलाखत वेगळी मानली जाते. म्हणजे मुलाखत घेताना काही एखादी घटना अनपेक्षित घडली, अनपेक्षित घटना आपण म्हणू, तर अपेक्षित नसलेली घटना असं म्हणायचं मला, की अपेक्षित नसलेली घटना जर एखाद्या वेळेस घडली तरच मुलाखत ही वेगळी होऊ शकते. नसता मुलाखत ही अत्यंत योग्य आणि सत्य माहिती देणारी घडत असते. या मुलाखतीच्या दरम्यान होणारा जो संवाद आहे तो किती परिणामकारक आहे, या परिणामकारक संवादावरच ही मुलाखत अवलंबून असते. मुलाखतीच्या प्रत्यक्ष मुलाखत आणि दूरध्वनीद्वारे घेतलेली मुलाखत असे प्रकार आहेत. मुलाखतीच्या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष घेतलेली मुलाखत, समोरासमोर बसून घेतलेली मुलाखत हा एक प्रकारची मुलाखत, आणि दुसरा प्रकार मुलाखतीचा म्हणजे दूरध्वनीद्वारे घेतलेली मुलाखत. म्हणजे फोनवरून, मोबाईलवरून आपण एखाद्या व्यक्तीची जेव्हा मुलाखत घेतो तेव्हा ती दूरध्वनीवरली मुलाखत असं म्हणता येईल.
म्हणून दोन प्रकारची मुलाखत प्रामुख्याने आपल्याला घेता येते. प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये जो प्रश्न करणारा आहे संशोधक आणि माहिती देणारा रिस्पॉन्डंट, या दोघांचा प्रामुख्याने समोरासमोर चर्चा होते. प्रत्यक्ष मुलाखतीत संशोधक म्हणजे प्रश्न विचारणारा आणि रिस्पॉन्डंट म्हणजे प्रतिसाद देणारा किंवा माहिती देणारा, हे दोन समोरासमोर उभे असतात, समोरासमोर असतात बसलेले, आणि मग ती मुलाखत ही होत असते. प्रत्यक्ष समक्ष मुलाखत, समोरासमोर चर्चा. मुलाखत तंत्राच्या अन्य प्रकारामध्ये, मुलाखत तंत्राचा जर अन्य इतर काही प्रकार पाहिले तर मुलाखती अनियोजित आणि नियोजित, अनियोजित स्वरूपाची आणि नियोजित स्वरूपाची सुद्धा असते. मुलाखत नियोजनबद्ध किंवा नियोजित स्वरूपाची मुलाखतीमध्ये काय असतं? मुलाखत करता मुलाखतीसाठी नियोजनबद्ध प्रश्न मांडत असतो. नियोजनबद्ध प्रश्नांची प्रश्नावली तयार करत असतो आणि नियोजनबद्ध प्रश्न तयार करून या प्रश्नावलीच्या आधारे माहिती मिळवतो. याला नियोजित स्वरूपाची मुलाखत असं आपण म्हणतो. आणि अनियोजित स्वरूपाची मुलाखत, यामध्ये मात्र लवचिकता असते. प्रश्न सुरुवातीला लिहून ठेवलेले नसतात, प्रश्नांची आखणी केलेली नसते, मांडणी केलेली नसते. अनियोजित मुलाखतीत लवचिकता आढळून येते. अनियोजित मुलाखतीमध्ये अलवचिकता आढळून येते, कारण मुलाखत देणाऱ्याची, जो मुलाखत देणारा आहे त्याची या ठिकाणी स्थिती काय आहे, मुलाखत देण्याची स्थिती, त्याचबरोबर त्यावेळी संशोधकाची स्थिती काय आहे, म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यांची स्थिती काय आहे, मुलाखतीसाठी दिलेला जो वेळ आहे तो वेळ, या सर्वांनुसार प्रश्नांचं स्वरूप बदलतं. म्हणजे वेळ असेल, जी दिलेली वेळ असेल त्यानुसार प्रश्नाचं स्वरूप बदलेल. त्याचबरोबर ज्याला प्रश्न विचारायचे त्याची स्थिती विचारात घेतली जाईल, त्यानुसार प्रश्नाचं स्वरूप बदलेल. संशोधकाची स्थिती काय असेल त्यानुसार प्रश्नाचं स्वरूप बदलेल. आणि अशा पद्धतीने ही मुलाखत घेतली जाते. याला अनियोजित मुलाखत असं आपण म्हणतो. भारतामध्ये प्रामुख्याने अनियोजित स्वरूपातील मुलाखतीस अधिक महत्त्व दिले जाते. भारतामध्ये अनियोजित मुलाखतीला अधिक महत्त्व दिले जाते. कारण ऑन दी स्पॉट जाणे आणि कुठलेही प्रश्न सुरुवातीला न लिहून घेता प्रत्यक्ष जाऊन त्या वेळेनुसार त्या विचारणारा किंवा संशोधकाला जे प्रश्न सुचतात त्यानुसार त्याने विचारणे, आणि जो उत्तर देणार आहे त्याला त्यावेळी जे सुचतं, त्याला जे आकलन होतं त्यावेळेस जे आठवतं त्यानुसार तो प्रश्नाची उत्तरं देत असतो. अशा प्रकारची अनियोजित स्वरूपाची, ठरवून प्रश्नांची मांडणी करून मुलाखत न घेता अनियोजित स्वरूपाची मुलाखत, याला अधिक महत्त्व या ठिकाणी भारतामध्ये प्रामुख्याने दिसून येतं. आणि म्हणून अनियोजित स्वरूपातील मुलाखतीस भारतामध्ये अधिक महत्त्व आहे. प्रामुख्याने मुलाखतीमध्ये संशोधक आणि मुलाखत देणारा यामध्ये जे संबंध आहेत हे संबंध चांगले असले पाहिजे. मुलाखत जर चांगली व्हायची असेल, मुलाखतीतून जर आपल्याला तथ्य बाहेर काढायचं असेल, योग्य माहिती जर उपलब्ध करून घ्यायची असेल, तर मुलाखत घेणारा आणि देणारा, म्हणजेच घेणारा म्हणजे संशोधक, मुलाखत देणारा म्हणजे रिस्पॉन्डंट किंवा प्रश्नाची उत्तरं देणारा उत्तरदाता, ह्या दोन घटकामध्ये जे संबंध आहेत हे वाढले पाहिजे.
त्याचबरोबर संशोधनासाठी निवडलेला जो विषय आहे, संशोधनासाठी निवडलेला जो विषय आहे, त्या निवडलेल्या विषयासंबंधी सखोल चर्चा करणं हे अधिक महत्त्वाचं असल्यामुळे मुलाखत देणारा आणि मुलाखत घेणारा याच्यातील संबंध वाढले गेले पाहिजे. आणि त्यातूनच मग खऱ्या अर्थाने संशोधनासाठी निवडलेल्या विषयाची सखोल चर्चा ही घडून येत असते. आणि म्हणून या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की मुलाखतीच्या संबंधामध्ये पी.व्ही. यंग यांनी प्रत्येक मुलाखतीतून आवश्यक ते सत्य बाहेर येत असतं असं म्हटलं. मुलाखती परिणामकारक झाली पाहिजे असंही म्हटलं. आणि मुलाखत ही परिणामकारक होण्यासाठी खऱ्या अर्थाने ही मुलाखत परिणामकारक संवादावर अवलंबून असते. त्याचबरोबर मुलाखत नियोजित आणि अनियोजित स्वरूपाची असते. या सर्व बाबींचा उहापोह या ठिकाणी आपण केला. मला वाटतं हे सर्व मुद्दे आपल्याला समजले असतील. यामध्ये आपण प्राथमिक साधने, माहिती गोळा करण्याची एकूण 2 साधनापैकी प्रमुख साधन पहिलं म्हणजे प्राथमिक साधने किंवा प्राथमिक स्रोत किंवा प्रायमरी डाटा असं त्याला आपण म्हणतो. या अंतर्गत पहिला मुद्दा पाहिला, प्रत्यक्ष व्यक्तिगत चौकशी, म्हणजे प्रत्यक्ष व्यक्तीची जाऊन चौकशी करून माहिती मिळवणे हा एक घटक पाहिला. त्यातला दुसरा जो घटक आहे, मुद्दा आहे, तो म्हणजे मुलाखत. हा एक महत्त्वाचा घटक किंवा साधन आहे की ज्याद्वारे आपल्याला प्राथमिक स्वरूपाची साधनाच्या अंतर्गत माहिती प्राप्त करता येते. आणि ती मुलाखत पी.व्ही. यंग यांनी सांगितल्याप्रमाणे त्यातून आपल्याला आवश्यक ते सत्य उपलब्ध करून देणारी असते. ती परिणामकारक संवादावर अवलंबून असते. मुलाखत 2 प्रकारची असते. या ठिकाणी नियोजित मुलाखत किंवा आपण काय म्हणतो त्याला अनियोजित मुलाखत असंही आपण त्याला म्हणतो. किंवा प्रत्यक्ष समक्ष घेतलेली मुलाखत किंवा दूरध्वनीद्वारे घेतलेली मुलाखत किंवा मोबाईलवरून फोनद्वारे घेतलेली मुलाखत. अशा प्रकारे हे मुलाखतीचे प्रकार आणि यातून मिळवलेली माहिती ही संशोधकाला सत्य माहिती प्राप्त करून घेण्यासाठी उपयुक्त ठरत असते. म्हणून मुलाखतीचं महत्त्व या ठिकाणी आपण विचारात घेतलं. मला वाटतं हे सर्व मुद्दे आपल्याला समजले असतील असं मी या ठिकाणी गृहीत करतो. एखाद दुसरा जर मुद्दा समजला नसेल तर तो तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर विचारू शकता. त्याविषयीची शंका विचारू शकता. त्याचं निरसन पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वप्रथम अगोदर निरसन केलं जाईल आणि त्यानंतरच पुढील व्हिडिओ लेक्चरला सुरुवात केली जाईल. अशा प्रकारची माहिती आहे किंवा अशा प्रकारची ग्वाही मी आपणाला देतो. आणि आजचं हे व्हिडिओ लेक्चर इथे पूर्ण झाले असे नमूद करून इथेच थांबतो. धन्यवाद. गुड डे.